राधा, मीरा, उद्या मध्यरात्री बरोबर 12 वाजता ग्रहांचा एक अपूर्व संयोग घडणार आहे आणि हा योग अतिशय दुर्मिळ आहे। तो फक्त काही क्षणांकरता असेल आणि त्यावेळी मंजिरी आपल्या पिंजऱ्याजवळ असणं आवश्यक आहे। ठीक आहे बाबा, पण तेवढंच पुरेसं नाहीये। त्या क्षणी मंजिरीच्या अंगातल्या सगळ्या मायावी शक्ती निष्क्रिय झालेल्या असायला हव्यात, नाहीतर आपला पिंजरा तिला रोखूच शकणार नाही। बाबा, पण ते कसं शक्य आहे? आहे, ते शक्य आहे। एक विशिष्ट रसायन तिच्या अंगात गेलं तर तिच्या अंगातल्या साऱ्या मायावी शक्ती काही काळाकरता निष्क्रिय होतील। पण हा उपाय फक्त उद्या मध्यरात्रीच घडू शकतो, त्याआधी नाही आणि त्यानंतरही नाही। ते द्रव्य तयार करण्याची जबाबदारी माझी, पण ते तिच्या शरीरात आणि तिच्या रक्तात भिनेल हे बघण्याची जबाबदारी तुमची। बाबा, हे कार्य मी करेन। मंजिरीच्या शरीरातल्या प्रत्येक शक्तीला निष्क्रिय करण्याची जबाबदारी माझी। मीरा, मीरा, मीरा कुठे कुठे आहे ती? नाहीये ती रूम मध्ये। हे बघ, माझ्यासोबत खेळ खेळू नका, कळलं ना? आणखी खोटं बोललात ना तर तुमचा खेळ संपला असं समजा। चेटकीण आहे मी, चेटकीण। विसरलायत वाटतं। मग आता राग बघाच माझा। ही मीराला का शोधतीये? मंजिरी, मंजिरी थांब। मंजिरी थांब, एक मिनिट ऐक माझं। मंजिरी ऐक, हे बघ, तुला कसला तरी गैरसमज झालाय। तुला वाटतं तसं काहीच नाहीये। तुला माहितीये ना, आमचा निर्णय घेऊन झालाय। मूर्ख वाटते मी तुम्हाला? गंमत वाटते ही सगळी? आता तुम्हाला दाखवते खरी मंजिरी काय करू शकते ते। हे बघ, इथेच आहे मीरा। सगळं संपलंय मीरा। आज तुझ्यामुळे एका लहान निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे, कळलं? मंजिरी, वेदाला काही झालं ना तर लक्षात ठेव। तुम्ही शांत व्हा, प्लीज प्लीज। मी बोलते तिच्याशी, तुम्ही शांत व्हा। आणि मंजिरी, तू, मला माहितीये तुझे गैरसमज झालेत, पण तुझे गैरसमज दूर करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता। मला तातडीने तुझी मदत हवी आहे। मीरा, काय बोलतेस? आपल्याला हिच्या मदतीची काय गरज आहे? हा, चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। चल। हे काय बघतेय मी? कोळशाहून काळं? बापरे, कालपर्यंत एकमेकींचा जीव घ्यायला उठलेल्या ह्या कमळा बकुळा आज हातात हात घालून जत्रेला निघाला की काय? कठीणच आहे बुवा। आता या घरात आणखीन काय काय बघायला मिळणार आहे मला, देवच जाणे। काय?
खूप मोठ्या संकटात अडकले. माझं नशीब इतकं वाईट आहे की मला माझ्या शत्रूकडूनच मदत घ्यावी लागते. स्पष्ट बोल. मी बाबांना भेटायला गेले होते, पण बाबांसोबत अंबिकाताई सुद्धा माझ्या विरोधात आहे. मी गर्भधारणा करू नये असं त्यांना वाटतंय, कारण माझा जीव गेलेला त्यांना नाही चालणार. आणि वेदाचा गेलेला चालेल? नाही, मला नाही चालणार. वेदाच्या जीवापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. माझा जीव गेला ना तरी सुद्धा चालेल, पण मी वेदाला काही नाही होऊ देणार. हा प्रश्नच संपला. नाही, मला एक भीती आहे. कसली? बाबांनी आणि ताईंनी जर त्यांच्या शक्तीने काही केलं तर मग. तू अजिबात काळजी करू नकोस मीरा. ते दोघं काय करू शकतात आणि मी काय करू शकते यात खूप फरक आहे. हं? हात द्या तुमचा. हे बघ, असं असं हातात हात घालून दोघी चालल्या होत्या. असं असा हात होता की असा हात होता? जे नाही कशी. अजित राहू द्यायचं ना बायको. असं हात हातात घेऊन आपण कित्येक वर्ष जरी कुठे गेलो नाही ना, संसाराचा गाडा. मी काय बोलतेय महत्वाचं आणि तुमचं काय चाललंय? हा, हे बघ माया, दोघी जणी सख्या असल्यासारख्या हातात हात घालून चालल्या होत्या. नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. बायको, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस? नाही, भाड्याने डोळे आणले होते मी. असं नको रे गाढवा. नाही पण मॉम, ते बरोबर आहे ना दोघांचं पण. पण तू विचार कर, म्हणजे मंजिरी मामी आणि मीरा हातात हात घालून, हा मग इमॅजिन पण होत नाहीये आम्हाला. एक्झॅक्टली. नाही नाही, हे पॉसिबलच नाहीये. तुम्ही उगाच काहीतरी स्टोरीज बनवू नका. देईन ना आता. मी काही स्टोरी वगैरे बनवत नाहीये. मी काही खोटं वगैरे सांगत नाहीये. आणि तुझ्याशी खोटं बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव माया, माझा जिथे फायदा नसतो ना तिथे मी उगाच खोटं नाटं बोलायला जात नाही. कळलं? कळलं? ओके ओके माया माया लिसन, तू तर म्हणत होतीस की मंजिरी मामीचा तुझ्यावर खूप ट्रस्ट आहे, पण ती तर मीरा सोबत आहे. सो तू. मला सुद्धा असंच वाटलेलं, पण आता मंजिरी मॅडमवर विश्वास ठेवून चालणार नाही. मीरा मीरा मीरा, खूप भोळी आहेस ग तू. तुला खरं सांगू, माणसांच्या भावना, नाती या सगळ्यात ना मला कधीच रस नव्हता आणि कधी नसेलही. पण मी जर का मनुष्य योनीत जन्माला आले असते ना, तर मला तुझ्यासारखी मनुष्य व्हायला खूप आवडलं असतं. असो, कौतुक पुरे. हे बघ मीरा, तुला कधीही माझी गरज भासली तर मला फक्त एक हाक मार, कारण माझ्या शक्तींपुढे तुझ्या बापाचा आणि अंबिकाचा टिकाव लागणार नाही.